नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। देवळा तालुक्यातील विठेवाडी सावकी गावचा संपर्क तुटला। चणकापूर पुणद धरणातून विसर्ग सुरू गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली असली तरी देवळा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते। मात्र कालपासून पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। चणकापूर धरणासह पुणद धरणाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने चणकापूर धरण 80% जास्त भरले असून धरणातून पाणी सोडले जात आहे। काल सायंकाळी 6 वाजता चणकापूर धरणातून 17,192 क्युसेक तर पुणद मधून 7,030 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून ते पाणी मोठ्या प्रमाणात गिरणा नदीला येऊन मिळाल्याने लोहनेर ठेंगोडा येथे गिरणा नदीतून अधिकचा विसर्ग होत आहे। विठेवाडी सावकीचा संपर्क तुटला। विठेवाडी सावकी दरम्यान असलेला गिरणा नदीवरील पूर्ण पूल पाण्याखाली गेला असून विठेवाडी सावकीचा संपर्क तुटला आहे। गिरणा नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी लोहनेर पुलावर एकच गर्दी केली होती। दरम्यान चणकापूर उजव्या कालव्याला पूर पाणी सोडल्याने रामेश्वर धरण भरण्यास मदत होणार आहे। चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने गिरणा नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। महसूल यंत्रणेसह पोलीस यंत्रणा परिस्थितीवर पूर्णतः नियंत्रण ठेवून आहे। विठेवाडी सावकी दरम्यान असलेला गिरणा नदीवरील पूर पूर्ण पाण्याखाली गेला आहे। देवळा प्रतिनिधी जितेंद्र बच्चा। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।